इयत्ता 9वी विषय गणित आपण जी सरावासाठी जी प्रश्नपत्रिका आहे, जे प्रश्न काढलेले आपण ते आपण पाहून घेऊया। पहिला प्रश्न आहे, खाली उदाहरणे सोडवा। त्याच्यात दिलेले आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच यादी पद्धतीने लिहा। तर संगीतातील म्हटलेलं आहे, तर संगीतातील म्हणजेच सा रे ग म प द नि सा अशा प्रकारचे 7 स्वर आहेत ते आपल्याला लिहायचे आहे। तर आपण लिहून घेऊया। सा रे ग म प ध नि अशा प्रकारचे 7 स्वर होते ते आपण लिहून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न पाहून घेतलेला आहे। दुसरा प्रश्न पाहूया। एम बरोबर महिरोपी कंसात 1 2 5 आणि एन बरोबर 2 4 6। तर एम छेदसंच एन हे आपलं जे उलटा यू दिसणारं जे चिन्ह आहे ते छेदसंचाचं आहे। तर आपल्याला काढायचं आहे एम छेदसंच एन। तर कसं काढणार? एम आणि एन मधले जे समान संख्या आहे तो म्हणजेच छेदसंच। तर आपण लिहूया एम छेदसंच एन बरोबर। तर आता याच्यातली कुठली जी संख्या आहे ती डबल आलेली आहे, तर 2 ही संख्या डबल आलेली आहे। तर छेदसंच किती असेल तर 2। तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न पाहिलेला आहे। त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न। तर तिसरा प्रश्न आहे एम बरोबर 1 2 5 आणि एन बरोबर 2 4 6। प्रश्न आपला सारखाच आहे। इथे होतं आपल्याला एम छेदसंच एन, इथे आपल्याला दिलेले आहेत एम संयोग संच एन। यू सारखं दिसणारे जे चिन्ह आहे ते संयोग संचाचं आहे। तर एम संयोग संच एन म्हणजेच काय? एम आणि एन मधल्या ज्या काही संख्या आहे ते आपल्याला लिहायचे आहे, त्या संख्या आपल्याला डबल येता कामा नये। तर आपण लिहून घेऊया एम संयोग संच एन बरोबर महिरोपी कंसात कुठली संख्या येईल? 1, त्यानंतर 2 आहे, 5 आहे, त्यानंतर एन मध्ये पाहूया 2 2 आता ही डबल आलेले आहेत तर ती आपल्याला लिहायची नाही। त्यानंतर 4 आणि 6 अशा प्रकारे आपण ज्या संख्या होत्या त्या आपण लिहून घेतलेल्या आहे। तर अशा प्रकारे 3 प्रश्न आपण पाहिलेले आहे। त्यानंतर आपण जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण पाहून घेऊया। तर आपला चौथा प्रश्न आहे एम संयोग संच एन बरोबर महिरोपी कंसामध्ये 1 2 3 4 5 6 आणि एम बरोबर घटकामध्ये दिलेले आहेत 1 2 4। तर खालीलपैकी एन हा संच कोणता? तर आपल्याला एम दिलेला आहेत 1 2 4। तर एन काढायचा आहे। तर एम मधले कुठल्या संख्या आलेल्या आहेत? 1 2 आणि 4। तर आपण पाहूया 1 2 आणि 4 ज्या उरलेल्या संख्या आहेत 3 5 आणि 6 त्या एन ह्या संचामध्ये येणार आहे। तर आपण लिहूया एन बरोबर संचामध्ये 3 5 आणि 6। तर अशा प्रकारे आपण उत्तर पाहून घेतलेलं आहे। पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? तर याच्यातली अपरिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे। तर अपरिमेय संख्या ही वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे। त्यानंतर आपण 6वा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती संख्या कर्णी नाही? तर आपल्याला कर्णी नाही म्हटलेलं आहे। तर ह्याची कर्णी किती आहे? तर 1, ह्याची कर्णी किती आहे? तर 3, ह्याची कर्णी दिलेली आहे 3 आणि ह्याची कर्णी आहे ती म्हणजेच 1, म्हणजे दिलेली नाही मिळत म्हणून ती 1 कर्णी असते। तर आता पाहूया आपण 64। जर आपण 64चे घन काढले तर आपल्याला आपलं उत्तर येईल 0 आणि त्याची कर्णी किती येईल? तर 0। तर म्हणून आपलं ऑप्शन तिसरं 3 कर्णी 64 हे आपलं उत्तर असेल। तर अशा प्रकारे आपण जे प्रश्न होते 6 प्रश्न आपण पाहून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया। 7वा प्रश्न आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा। दिलेले आहेत ए बरोबर आठवड्यातील वारांचा संच। तर आठवड्यातील वार कुठकुठले आहेत? तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार। अशा प्रकारे जे वार आहे आठवड्यातील ते वार आपल्याला लिहायचे आहे। तर आपण लिहून घेऊया ए बरोबर घटकामध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पुढील संचाचा छेदसंच वेन आकृतीने दाखवा। तर आपल्याला छेदसंच म्हटलेला आहे।
तर तो आपल्याला वेन आकृतीने सुद्धा दाखवायला सांगितलेला आहे, तर तो आपण दाखवून देऊया. तर आपण आकृती काढणार आहोत, वेन आकृती. तर आता आपल्याला वेन आकृती काढायची आहे, ते आपण आकृती काढून घेतलेले आहेत. तर दोन सर्कल आहे ते जॉईंट आपल्याला काढायचे आहेत आणि साईडला बॉक्स, ही अशी आपली वेन आकृती. तर आता आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला कोण आहे तर ए, तर पहिलं सर्कल आहे ते ए, दुसरं सर्कल आहे तो बी. अशा प्रकारे आपण दोन सर्कलामधले एक सर्कल ए, दुसरं सर्कल बी. त्यानंतर ए सर्कलामधल्या ज्या काही संख्या आहे त्या ए सर्कलामध्ये आपण लिहूया. तर 3, 4, 5 आणि 7 अशा प्रकारे 4 संख्या आहे आणि बी मध्ये आहे 1, 4 आणि 8 अशा प्रकारे 3 संख्या दिलेल्या आहेत. पण आपल्याला ए मध्ये 4 आलेले आहेत आणि बी मध्ये सुद्धा 4 आलेले आहेत, म्हणजेच दोघांमध्ये सुद्धा 4, 4 हा कॉमन आलेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा संख्या येते ती आपल्याला मधोमध लिहायची आहे 4. ए मध्ये सुद्धा येईल ती संख्या आणि बी मध्ये सुद्धा ती संख्या येईल. त्यानंतर ज्या बाकीच्या संख्या आहेत त्या आपण लिहू शकता 3, 5 आणि 7. ए मध्ये लिहूया आपण 3, 7 आणि 5. त्यानंतर बी मधल्या कुठल्या आहेत 1 आणि 8, 1 आणि 8. 4 सुद्धा आहे, 4 आपण मधोमध लिहायचा आहे कारण की तो दोनदा आलेला आहे. ए मध्ये सुद्धा आहे आणि बी मध्ये सुद्धा आहे, म्हणून आपण तो मध्यभागी लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 8वा प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे. वेन आकृती सहाऱ्याने आपण तो दाखवलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी संचाचे घटक लिहा. यू म्हणजे विश्वसंच आपल्याला दिले आहेत 1, 3, 5, 8, 10, 9, 10, 11, 12, 13 आणि 15 अशा संख्या दिलेल्या आहेत. आणि ए संचामध्ये दिलेल्या आहेत 1, 11 आणि 13 आणि बी संचामध्ये दिलेल्या आहेत 8, 5, 10 आणि 11 आणि 15 अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला ए छेद संच बी, ए संयुक्त संच बी, ए कोमा बी कोमा ए छेद संच बी कोमा अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या संयुक्त संचामध्ये संख्या येणार आहे कुठकुठल्या तर 1, 11, 13, 8, 5, 10 आणि 15 ज्या काही ए आणि बी मधल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या आपल्याला लिहायचं आहे, परंतु त्या डबल लिहायचा मिळत नाही. आणि छेदसंचामध्ये ज्या संख्या ए आणि बी मध्ये ज्या डबल आलेल्या आहेत ती संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. आता ए कोमा, तर ती आपण पाहून घेऊया. तर आपण इथे समजण्यासाठी ही आकृती काढून घेतलेली आहे. तर ती आकृती कशा प्रकारे काढलेली आहे ती समजून सांगतोय. तर आपल्याला दोन वर्तुळ काढायचे आहेत, ए आणि बी वर्तुळ, ए आणि बी वर्तुळ. तर ह्याच्यामधलं 11 ही 11 ए मध्ये सुद्धा 11 संख्या होती आणि बी मध्ये सुद्धा 11 संख्या होती, म्हणून ती आपण मध्यभागी लिहिलेल्या आहेत. म्हणजे ए मध्ये पण ती संख्या येणार आहेत आणि ती बी मध्ये सुद्धा संख्या येणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया ए संख्यामध्ये कुठल्या संख्या उरलेल्या आहेत 1 आणि 13, 1 आणि 13 आपण लिहून घेतल्या. त्यानंतर बी, आता पाहूया बी मध्ये कुठल्या संख्या बाकी आहेत 8, 5, 10 आणि 15, 11 आपण लिहिलेल्या आहेत. 8, 5, 10 आणि 15 त्या संख्या आपण लिहिलेल्या आहेत 8, 5, 10 आणि 15. आणि ए आणि बी मधल्या ज्या संख्या नाही मिळत त्या आपल्याला याच्यात शोधायच्या आहे. तर आत्ता आपल्याला उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला विश्वसंचामध्ये लिहायचं आहे. तर कुठल्या संख्या उरलेल्या आहेत 1 आपण लिहिलेला आहे, 3 लिहिलेला आहे का तर नाही, तर तो आपण इथे लिहूया. त्यानंतर 5 लिहिलेला आहेत, 8 सुद्धा लिहिलेला आहेत, 9 सुद्धा लिहिलेला आहेत का तर नाही, तर तो सुद्धा आपण इथे लिहूया खाली. 10 लिहिलेले आहेत ऑलरेडी, 11 सुद्धा, 12 लिहिलेले मिळत नाही तर ते आपण इथे लिहिले आणि 13 आणि 15 सुद्धा लिहिलेले आहे. तर अशा प्रकारे आपण आकृती आपली तयार होईल. तर आपले जे प्रश्नांचे उत्तर आहे ते आपल्याला लिहायचे आहे. तर 2 प्रश्न आपले बाकी आहेत. आपण पहिला प्रश्न सोडलेला ए छेदसंच बी, म्हणजेच छेदसंच म्हणजेच ए आणि बी मधल्या ज्या दोनदा संख्या आलेल्या आहेत डबल, इथे सुद्धा संख्या येते आणि इथे सुद्धा संख्या आहेत 11, 11 ती आपण लिहिलेली आहेत. संयुक्त संचामध्ये आपण काय लिहितो, संयुक्त संचामध्ये आपण लिहूया ए आणि बी मधलं जेवढ्या काही संख्या आहे त्या आपण लिहिलेल्या आहेत, पण त्या आपण एकदाच लिहिलेल्या आहेत, त्या दोनदा आपण लिहायच्या नाही. तर ए मध्ये सुद्धा 11 आलेली आणि बी मध्ये सुद्धा ही 11 संख्या आलेली ती आपण एकदाच लिहिलेल्या आहेत. तर ए डॅश आपण कशा प्रकारे काढतो, तर ए डॅश म्हणजेच ए मधले जे सर्कल आहे त्यामध्ये कुठल्या संख्या आहेत 1, 11 आणि 13 अशा प्रकारे 3 संख्या दिल्या आहेत आपल्याला. तर जी मध्यभागी जी दोनदा संख्या आपण लिहिलेल्या आहेत ती आपल्याला लिहायची मिळत नाहीत. 1, 13, 3, 9 आणि 12 ए डॅशमध्ये आपण लिहूया.
1, 13, 3, 9 आणि 12. त्यानंतर बी डॅशमध्ये सुद्धा आपण तसंच लिहायचं आहे. 8, 5, 10, 15, 3, 9 आणि 12 ही संख्या आपल्याला लिहायची नाही. तर आपण लिहूया 8, 5, 10, 15, 3, 9 आणि 12. त्यानंतर आपण पाहूया शेवटचं ए छेदसंच बी डॅश. तर ए मधल्या सुद्धा संख्या आपल्याला लिहायच्या मिळत नाहीत आणि बी मधल्या सुद्धा संख्या आपल्याला लिहायचं मिळत नाही. म्हणजेच ए छेदसंच बी डॅश कुठल्या संख्या येईल? बाकीच्या 3, 9 आणि 12. आपण लिहूया 3, 9 आणि 12. अशा प्रकारे आपण जी रिकाम्या जागे होती ती आपण पूर्ण केलेली आहे. एका वेळेस आपल्याला आकृती दिली असेल त्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत किंवा अशा प्रकारे सुद्धा आपल्याला येईल. अशा प्रकारे आपला प्रश्न असेल आणि त्यावरून आपल्याला आकृती काढायच्या आहेत आणि आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न होता तो आपण पाहिलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील कृती करा. पहिला प्रश्न आहे खालील करणीतील लहान मोठेपणा ठरवा. तर आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आपण लहान मोठेपणा ठरवणार आहोत म्हणजे कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली संख्या लहान आहे. तर आपल्याला दिलेल्या आहेत 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरण दिलेले आहेत. तर इथे दिलेले आहेत गुणुले वर्गमुळात 2 आणि 5चा हा वर्ग आहे तो 25 लिहिलेला आहे आणि गुणिले वर्गमुळात 3 आपले तसेच आले. तर इथे आपल्याला 7चा वर्ग लिहायचा आहे. तर 7चा वर्ग किती? तर 49. तर ते आपल्याला वर्गमुळामध्ये लिहायचं आहे. 7चा वर्ग 49. त्यानंतर यांचा गुणाकार किती? 49 गुणिले 2 98 आणि इथे येईल आपलं 25 गुणिले 3 किती? 25 त्रिक 75. तर ही संख्या वर्गमुळात येईल. त्यानंतर आपण वर्गमूळ काढून टाकूया. 98 ही संख्या आपण तशीच ठेवूया आणि इथे 75 संख्या ही तशीच ठेवूया. तर याच्यातलं मोठं कोण? तर 98 हा मोठा आहे म्हणून अशा प्रकारे आपलं चिन्ह येईल. तर 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 कोण मोठा आहे? तर 7 वर्गमुळात 2 ही संख्या मोठी आहे. तर अशा प्रकारे जे रिकाम्या जागा होते ते आपण पूर्ण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतो लहान मोठेपणा ठरवा. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. सोपे रूप द्या. प्रश्न आहेत 8 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 125. हा जो प्रश्न आहे तो आपण लिहून घेतलेला आहे. तर त्याचं आपण सोपे रूप देणार आहोत. तर 8 वर्गमुळात 5 आपण तसंच ठेवूया. 8 वर्गमुळात 5 आपण तसंच ठेवूया अधिक आत्ता आपण 20चं आपण अवयव पाडूया. 20चे अवयव किती? तर 4 गुणिले 5 4 पंचन 20. तर वर्गमुळात लिहूया आपण ते 4 गुणिले 5. 4 आपण असा एक संख्या घेतलेली आहे ती म्हणजे 2चा वर्ग आहे म्हणून आपण 4 ही संख्या घेतलेली आहे. त्यानंतर वजा आता आपण पाहूया 125चे आपण अवयव पाडूया. तर 125चे अवयव कशा प्रकारे आपण पाडू शकतो? तर 25 गुणिले 5. 25 गुणिले 5 केल्यावर 125 आपलं उत्तर येईल आणि आपण 25 ही अशी संख्या घेतलेली आहे की 5चा वर्ग हा 25 आहे म्हणून आपण ही 25 संख्या घेतलेली आहे. तर आता आपण 8 वर्गमुळात 5 जी संख्या आहे ती आपण तशीच ठेवूया. 8 वर्गमुळात 5 आपण जी संख्या आहे तशी ठेवूया अधिक आत्ता आपण जो 4 घेतलेला आहे तो आपल्याला कामात येणार आहे. तर 4 हा 2चा वर्ग आहे तर आपला येईल 2 बाहेर आणि वर्गमुळात 5 आपला तसाच राहील. त्यानंतर इथे सुद्धा तसंच 25 हा 5चा वर्ग आहे तर 5 आणि वर्गमुळात हा 5 तसाच राहील. तर आता आपण पाहू शकतो की वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 ही संख्या समान झालेली आहेत. तर बाहेर ज्या संख्या आहेत 8 2 आणि वजा 5 ते आपण लिहून घेऊया एका कंसामध्ये. 8 अधिक 2 वजा 5 कंस पूर्ण आणि वर्गमुळात 5 एक कॉमन घेतला आपण एकच घेतला. त्यानंतर यांची बेरीज किती केल्यावर किती येईल? 10 आणि वजा 5 आपण तसंच ठेवूया आणि वर्गमुळात 5 सुद्धा आपलं तसंच राहील. तर आपण 10 वजा 5 केल्यावर आपलं उत्तर येईल 5 आणि वर्गमुळात 5 आपलं
तसंच राहील. तर आपलं उत्तर आलेलं आहे 5 वर्गमुळात 5. तर अशा प्रकारे जो सोपे रूप द्या आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पाहून घेतले आहेत. तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो सोपे रूप द्यामध्ये. तर आपण हा प्रकारचा प्रश्न आपण निवडलेला होता. तर आपण जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पुढचा प्रश्न पण पाहून घेऊया. तर आपला प्रश्न आहे छेदाचे परिमेयकरण करा. आपल्याला दिलेले आहेत समीकरण 1/5 वजा वर्गमुळात 3. तर अगोदर आपण जे हे समीकरण दिलेले आहे ते आपण दोनदा लिहून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर गुणाकार करायचे आहेत आपल्याला. तर याची अनुबद्ध जोडी काय असेल? आता हे ऋण दिलेलं आहे तर याची अनुबद्ध जोडी असेल 1/5 अधिक वर्गमुळात 3. ही अनुबद्ध जोडी असेल. जर इथे प्लस दिले असेल तर इथे आपल्याला मायनस करायचे आहेत अनुबद्ध जोडीमध्ये, आणि इथे आता ऋण दिलेले आहेत तर ते आपण प्लस केलेले आहेत अनुबद्ध जोडीमध्ये. तर ते आपल्याला लिहायचं आहे समीकरण. तर ते आपण लिहून घेऊया. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. जी खालची जी संख्या आहे तीच आपल्याला लिहायची आहे छेदस्थानी. तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपलं समीकरण तयार होईल. त्यानंतर याचाच गुणाकार करूया. याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार. जर आपण 1 गुणिले वर्गमुळात 5 अधिक 3 केला तर आपलं येईल 5 अधिक वर्गमुळात 3 तेवढंच असणार आहे. आणि यांचा वर्ग होईल आपला वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. तर याचा वर्ग होईल. तर आता 5 अधिक 3 वर्गमुळात 3 आपण तसंच ठेवूया. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आपण तसेच ठेवलेले आहे. तर आता आपण वर्गमूळ आणि वर्ग आपण काढून टाकूया. वर्ग आणि वर्गमूळ हे कट होईल. तर आपलं उरेल 5 वजा 3. तर आता वर्गमुळात 5 अधिक 3 तर आपलं ते तसंच राहणार आहे. तर आपण लिहूया वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. आता यांची वजाबाकी 5 वजा 3 किती? तर 2. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे 5 अधिक वर्गमुळात 3 छेद 2. तर अशा प्रकारे आपल्याला छेदाचे परिमेयकरण करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. जर नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए संयुक्त संच बी बरोबर 29, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 7 तर नंबर ऑफ बी किती? तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि किमती दिलेल्या आहेत. तर त्या किमतीवरून आपल्याला नंबर ऑफ बी आपल्याला काढायचा आहे. तर हे आपलं सूत्र आहे. सूत्र नंबर ऑफ ए संयुक्त संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद संच बी. हे सूत्र आपल्याला पाठ करावं लागेल. तर ह्या किमती आपण किमती दिलेल्या आहेत ते आपण भरूया. ए संयुक्त संच बी किती दिलेले आहेत? तर 29. तर आपण ठेवूया 29 बरोबर नंबर ऑफ ए किती दिलेले आहेत? 15. तर आपण ठेवूया 15. त्यानंतर आपण पाहूया नंबर ऑफ बी आपल्याला काढायचा आहे. तर तो आपण तसाच ठेवूया नंबर ऑफ बी वजा त्यानंतर नंबर ऑफ ए छेद संच बी आपल्याला दिलेले 7. तर आपण ठेवूया 7. आत्ता 29 आपण तसेच ठेवूया बरोबर. आता 15 वजा 7 करूया किती उरेल? तर 8. आणि अधिक नंबर ऑफ बी आपला तसाच राहील. म्हणून नंबर ऑफ बी आपण इथे घेऊया बरोबर. आत्ता 29 वजा 8 होईल. म्हणून नंबर ऑफ बी 29 मधून 8 गेले किती उरले? 21. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे नंबर ऑफ बी 21 आपण काढलेला आहे. तर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला सूत्र पाठ करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं सूत्र आहे ते सूत्र पाठ करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला किमती दिल्या असेल त्या किमतीवरून आपल्याला प्रश्नांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आता आपल्याला दिलेल्या आहेत वेन आकृती. त्या वेन आकृतीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. खालील संच यादी पद्धतीने लिहा. तर आपला पहिला प्रश्न दिले आहेत यू बरोबर विश्वसंच म्हणजेच ज्या ए सर्कलामधल्या बी सर्कलामधल्या आणि जे चौरसमधल्या ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या आपल्या विश्वसंचामध्ये येतात. तर त्या आपण सर्व संख्या लिहून टाकूया. तर पहिला कोण आहे? 2. त्यानंतर 3 4 5 6 7
8 9 10 11 आणि 12 अशा प्रकारे ज्या काही सर्व संख्या आहे 20व्या संचामध्ये ते आपल्याला लिहून टाकायचं आहे. त्यानंतर आपला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न पाहूया. ए संयुक्त संच बी. ए संयुक्त संच बी म्हणजेच ए आणि बी मधल्या ज्या काही संख्या आहे त्या आपल्याला लिहायच्या आहेत ए संयुक्त संच बी मध्ये. तर लिहूया आपण. ए मधल्या ज्या संख्या आहेत ते लिहूया 2 4 6 8 आणि 10. 2 4 6 8 आणि 10. आता बी मध्ये कुठल्या संख्या आहेत? 3 5 7 8 आणि 10. 3 5 7 8 आणि 10 पण पुन्हा लिहू शकतो का? कारण की आपण लिहून घेतलेल्या आहेत तर त्या दोनदा लिहायच्या मिळत नाही. तर अशा प्रकारे ए संयुक्त संच बी मध्ये आपल्या ज्या संख्या आहे त्या आपण लिहिलेल्या आहेत. आता पण पाहूया. दुसरा प्रश्न झालेला आहे. तिसरा प्रश्न पाहूया. ए छेद संच बी. तर ए छेद संच बी मध्ये कुठल्या संख्या येईल? ज्या संख्या ए आणि बी मध्ये सुद्धा येतात त्या संख्या आपल्याला छेद संचामध्ये आपल्याला लिहायच्या आहेत. म्हणजेच ए संचामध्ये सुद्धा येते आणि बी संचामध्ये सुद्धा येते अशी संख्या कुठली आहे? तर 8 आणि 10. तर लिहूया 8 आणि 10. त्यानंतर पाहूया ए डॅश. ए डॅश म्हणजेच ए मधल्या ज्या संख्या आहे त्या आपल्याला लिहायच्या आहे आणि ज्या बाकीच्या बाहेरच्या संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. 2 4 6 9 11 आणि 12. 2 4 6 9 11 आणि 12. त्यानंतर बी डॅश. बी डॅश मधल्या संख्या 3 5 7 9 11 आणि 12. ज्या मधल्या संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या नाही. 3 5 7 9 11 आणि 12. तर अशा प्रकारे आपण ज्या काही प्रश्न होते ते प्रश्न आपण पाहून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस करायचे आहेत प्रश्नांची. तर अशा प्रकारे आपले प्रश्न असेल.